हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मूग डाळीचे कुरकुरीत असे डोसे कसे बनवायचे ते। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर मूग डाळीचे डोसे बनवण्यासाठी बघा, इथे मी 2 वाटी मूग डाळ घेतलीये। ही मूग डाळ बघा, यावरची साल काढलेली मूग डाळ आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खे मूग सुद्धा घेऊ शकता। इथे मी या वाटीने 2 वाटी इतकी मूग डाळ घेतलीये। आता पहिल्यांदा तर बघा, ही मूग डाळ मी एकदा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। कारण बघा, डाळीवरती भरपूर स्टार्च असतो, त्यामुळे डाळ कधीही बघा 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। तर बघू शकताय, मी अशा पद्धतीने डाळ छान अशी चोळून स्वच्छ धुवून घेतलीये। आता यामध्ये बघा 1 ते 2 ग्लास इतकं मी पाणी घालून ही डाळ अशीच रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहे। म्हणजेच बघा, आपली डाळ व्यवस्थित अशी बुडली जाईल आणि वरतून सुद्धा बघा अगदी 1 बोटभर इतकं पाणी शिल्लक राहील, इतकं पाणी घालायचं। आणि यावरती झाकण ठेवून मी ही 7 ते 8 तासासाठी डाळ भिजत ठेवायची। तर बघू शकताय, मी 7 ते 8 तासासाठी डाळ भिजत ठेवलेली होती। आता बघा, यावरचं झाकण काढले आणि बघू शकताय, मी 2 वाटी डाळ घेतलेली होती आणि डाळ फुलून बघा किती जास्त अशी झालेली आहे। तुम्हाला जर अगदी थोडेसे डोसे बनवायचे असतील तर डाळ अगदी कमी घ्या, कारण डाळ फुगल्यानंतर बघा भरपूर अशी डाळ होते। आता बघा, आपल्याला या डाळीचं छान असं बॅटर करून घ्यायचंय। त्यासाठी बघा, माझ्याकडे ही छोटी पळी आहे, त्या पळीने बघा मी 2 पळी इतकी डाळ या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली। आता यामध्ये बघा 3-4 हिरव्या मिरच्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये घालणार आहे बघा। त्यामुळे काय होतं, आपले जे डोसे आहेत त्याला मस्तसा रंग येतो बघा। आणि त्याच सोबत बघा, म्हणजे सकाळी गडबडीत वगैरे असाल तर चटणी वगैरे बनवायला टाइम नसेल तर तुम्ही हे डोसे असेच सुद्धा खाऊ शकता, इतके छान लागतात। त्यामुळे मी थोडंसं लसूण सुद्धा घातलेलं आहे आणि हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला किंवा फक्त डाळीचं छान बॅटर बनवून घेतलं तरीही चालेल। बघू शकताय, मी अशा पद्धतीने डाळीचं किती छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। अगदी मऊसूद बॅटर तयार होतं बघा। आता सेम याच पद्धतीने मी राहिलेल्या डाळीचं सुद्धा छान बॅटर बनवून घेणार आहे। आणखी दुसरी गोष्ट म्हणजे बघा, मी रात्रभरासाठी डाळ भिजत ठेवली आणि सकाळी उठल्यानंतर बघा मी डाळ परत एकदा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती, ते सांगायचं विसरलं। कारण बघा, रात्रभरासाठी डाळ भिजत ठेवली की त्यावरती बघा थोडासा फेस यायला लागतो, त्यामुळे काय करायचं, डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। तर बघू शकताय, मी अशा पद्धतीने सगळं बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याचे लगेच डोसे बनवायला घ्यायचेत बघा। त्याआधी मी इथं चटणी बनवून घेते। इथे मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची चटणी बनवणार आहे। त्यासाठी बघा, 1 मोठ्या आकाराचा कांदा मी छान उभ्या आकारात कट करून घेतलाय, त्यासोबत थोडा टोमॅटो, 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, 3-4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। आता चटणी बनवण्यासाठी बघा, गॅसवरती कढईमध्ये मी अंदाजे 1 ते 2 पळी इतकं तेल टाकले। तेल छान गरम झालं की यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे या तेलामध्ये छान असे भाजून घेणार आहे, म्हणजेच फ्राय करून घेणार आहे। त्यानंतर बघा, त्याच तेलामध्ये मी कट केलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि आलं ते मी यामध्ये घालणार आहे। आता हे सगळं बघा मी 2 ते 3 मिनिटांसाठी छान असं परतून घेणार आहे, म्हणजेच फ्राय करून घेणार आहे बघा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा, नॉर्मली आपण डोसेसाठी जी चटणी बनवतो तशी सुद्धा चटणी बनवून घेऊ शकता। इथं मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची बनवतीये। तर बघू शकताय, मी अशा पद्धतीने हे सगळं छान असं 1 ते 2 मिनिटांसाठी फ्राय करून घेतलंय। त्याचसोबत यामध्ये बघा मी थोडीशी चिंच सुद्धा घातलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चटणी बनवताना लिंबाचा रस सुद्धा यामध्ये टाकू शकता। मी थोडीशी चिंच घातलेली आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। आता आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची आहे। पहिल्यांदा बघा, मी याला छान असं थंड करून घेतलंय, त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि याला मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे, म्हणजे याची चटणी बनवून घेणार आहे। बघू शकताय, मी अशा पद्धतीने याची छान अशी चटणी बनवून घेतलेली आहे। आता यामध्ये बघा मी तडका सुद्धा दिलेला आहे, म्हणजे थोडंसं तेल टाकलं, त्या तेलामध्ये थोडीशी जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकला आणि त्याचा छान असा तडका तयार करून घेतला बघा। तो तडका मी या चटणीमध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। बघू शकताय, आपली किती छान अशी चटणी दिसायला लागली आहे। आता आपल्याला याचे डोसे बनवून घ्यायचे। त्यासाठी बघा, गॅसवरती मी डोसेचा तवा गरम करून घेतलाय, त्यावरती अगदी थोडंसं तेल लावलं आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला आणि बघा पाणी छान असं एका सुती कपड्याने पुसून घेतलं।
आता आपलं जे मूग डाळीचं बॅटर आहे ते बघा एका पळीमध्ये घेऊन मी या तव्यावरती अगदी हलक्या हाताने हे बॅटर ठेवलंय आणि बघा पळीने छान असं गोलाकार येईपर्यंत हे बॅटर छान असं पसरवून घेतलंय। आता यावरती बघा अगदी थोडंसं तेल सोडून घेतलं आणि यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे। बघू शकता मी झाकण काढलंय आणि आपला डोसा बघा किती छान असा तयार झालेला आहे। तुम्हाला जर यापेक्षा थोडा क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही आणखी 1 ते 2 मिनिटांसाठी गॅसवरती तसाच हा डोसा छान भाजून घ्या। आता बघू शकता मी सेम याच पद्धतीने दुसरा डोसा बनवून घेते। त्यासाठी सुद्धा बघा मी तव्यावरती थोडंसं पाणी टाकून घेतलंय, पाणी छान असं पुसून घेतलं। पळीने बघा थोडंसं बॅटर मी या तव्यावरती टाकलं आणि पळीने व्यवस्थित असं बघा गोलाकारात पसरवून घेतलंय। बघू शकताय मी अगदी थोडंसं तेलाचा शिंतोडा दिलाय। यावरती झाकण ठेवून परत सेम प्रोसेसने मीडियम गॅसवरती हा डोसा मी छान असा भाजून घेतलाय। बघू शकताय एक साईडने आपला डोसा छान असा फ्राय झालेला आहे, म्हणजे भाजलेला आहे बघा। मी हा डोसा व्यवस्थित असा पलटवून घेते। मी सेम तेच म्हणेन, तुम्हाला जर आणखी क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही 1 ते 2 मिनिटांसाठी बघा डोसा आणखी छान असा भाजून घ्या। मला थोडासा नरम हवा असतो त्यामुळे बघा मी लगेच पलटवून घेतलाय आणि बघू शकताय आपला डोसा किती छान असा दिसायला लागलेला आहे, मस्त जाळी सुद्धा आलेली आहे। आणि बघा सेम याच प्रोसेसने मी राहिलेले सगळे डोसे बनवून घेते। तर बघा तुम्ही याला बघा मुगडाळीचा डोसा म्हणू शकता किंवा बघा मुगडाळीचा चिला सुद्धा म्हणू शकता। तर बघा सकाळच्या नाश्त्याला बघा काय बनवावं सुचत नसेल तर तुम्ही या टायमिंगला बघा अशा पद्धतीचा नाश्ता बनवू शकता। बघू शकताय मी आणखी एक डोसा बनवून घेतलेला आहे आणि डोसा आपला किती छान असा तयार झालाय बघा। मी अगदी हाताने काढतीये तरी सुद्धा बघा डोसा व्यवस्थित असा निघतोय, अजिबात तव्याला वगैरे चिटकत नाही। मस्त आपले गरमागरम मुगडाळीचे डोसे तयार आहेत। तुम्हाला हवं असेल तर या डोसेसोबत खाण्यासाठी बघा तुम्ही बटाट्याची भाजी बनवू शकता किंवा बघा आपण डोसेच्या बॅटरमध्ये बघा ऑलरेडी हिरवी मिरची लसूण वगैरे घातलंय, त्यामुळे तुम्हाला चटणी बनवायला टायमिंग नसेल किंवा बटाट्याची भाजी बनवायला सुद्धा टाइम नसेल तर तुम्ही हे डोसे बघा असेच खाऊ शकता। असे सुद्धा खायला खूप छान लागतात। इथं तयार झालेत आपले मस्तसे गरमागरम मुगडाळीचे डोसे। त्यासोबत खाण्यासाठी बघा मी चटणीची तर रेसिपी दाखवलेली आहे, पण त्याच सोबत खाण्यासाठी बघा मी बटाट्याची भाजी सुद्धा बनवलेली आहे। तर बघा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मुगडाळीचे डोसे एकदा नक्की बनवून बघा। बनवायला खूप सोपे आहेत आणि त्यासोबतच बघा पौष्टिक सुद्धा आहेत, खायला सुद्धा खूप सुंदर लागतात। तर तुम्हाला आजची ही मुगडाळीच्या डोसेची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन।